नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा. मोदी पंतप्रधान होऊन 12 वर्ष झाले देशाचं नेतृत्व करत आहेत. तेव्हापासून जे विरोधक बावचळलेले आहेत, आताही अशी परिस्थिती आहे की मोदींनी सल्ला दिला की अशा पद्धतीनं श्वास घ्यायला पाहिजे. मोदींनी सल्ला दिला म्हणून हे अक्षरशः श्वास घेणं थांबवतील आणि जीव देतील, पण मोदीच्या विरोधातच बोलतील. मोदीचा सल्ला ऐकणारच नाहीत. प्रसंग असा घडलेला आहे की अजूनही आखाती युद्धाचं जे संकट टळलेलं नाही. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली झालेली नाही. तेलाचं संकट सगळ्या जगावरती घोंगावत आहे. आपल्यावरती येऊ शकतं. आतापर्यंत रेटलं कसं बसं. जी बोलणी चालू होती ती पुन्हा फिसकटते आहे. भले त्याचा विरोधक संबंध सगळा निवडणुकांशी जोडो, ते 1 मिनिटं मी खरं मानून बाजूला ठेवतो, पण आता देशासमोर संकट आहे. अशा परिस्थितीमध्ये मोदींनी जो काटकसरीचा सल्ला दिलाय त्याच्यावरही टीका सुरू झाली. म्हणजे मला कळेना की हे काय चाललंय. का घरचा एखादा मोठा माणूस तो किती हुशार आहे, नालायक आहे, तो स्वार्थी आहे, चूक आहे, बरोबर सगळं बाजूला ठेवा. संकटाच्या एखाद्या प्रसंगी जेव्हा तो घरातला कर्तृत्ववान पुरुष जो कमाई करून आणत असतो किंवा घरचा सगळा कारभार बघत असतो, तो जर एखाद्या प्रसंगी सांगत असेल की आपल्याला काटकसर करावी लागेल किंवा चैनीच्या अनावश्यक वस्तू खरेदी टाळावं लागेल, उधळपट्टी टाळावं लागेल, की ह्याच्यामध्ये गैर ते काय. पण ते समजून न घेता फक्त आणि फक्त केवळ मोदी म्हणले की त्याच्या विरोधात करायचं. ते उद्दालक ऋषीच्या बायकोची गोष्ट सांगतात, तिला जे सांगितलं त्याच्या नेमकं ते उलटं काम करायचे. तशातला प्रकार आहे. आत्ताची परिस्थिती अशी आहे की ज्या 4 मुख्य गोष्टींच्या बाबतीमध्ये मोदींनी उहापोह केला. एक तर क्रूड ऑइल आपण बाहेरून खरेदी करतोय, डॉलर मोजावे लागतात, त्यासाठी आपल्याकडे त्याचं उत्पादन होत नाही. मग ह्याचा सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे आपल्याकडे जी वाहनं आपण ह्या क्रूड ऑइलवरती म्हणजे पेट्रोल डिझेलवरती चालवतो त्याचा कमीत कमी वापर करा. म्हणजे काटकसरीनं वापर करा. जी एखादी चक्कर टाळता येऊ शकत असेल तर ती टाळा. कालचंच मी तुम्हाला छोटंसं मला वैयक्तिक उदाहरणं देणं आवडत नाही, पण आता तो विषय निघाला म्हणून सांगतो. एक विष्णू सहस्त्र नावाचं मोठं पुस्तक आहे, महाराष्ट्र शासनानेच काढलेले, पब्लिश केलेले, आणि ते एक आमचे सद्गृहस्थ आहेत, ज्येष्ठ स्नेही निळकंठ देशमुख, त्यांना द्यायचं होतं. काल संध्याकाळी मला त्यांना देऊन देता आलं असतं, पण तेवढ्यासाठी मुद्दाम एक चक्कर करावी लागली असती. म्हणून मग आज आता हा व्हिडिओ केल्याच्या नंतर जाताना त्यांना मी देऊन जाणार आहे, जेणेकरून तेवढ्यासाठी एक वेगळी चक्कर करायची गरज नाही. अगदी छोटं किरकोळ उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. किंवा आत्ता मी तुमच्या समोर बसलेलो आहे, हा जो शर्ट आहे, मी आत्ता येताना ह्या विषयाचा विचार करत असताना मला लक्षात आलं की आपला हा जो शर्ट आहे हा रफू केलेला आहे. मी तुम्हाला त्याचा फोटो दाखवते. इथे पाठीमागं मानेवरती रफू केलेला वापरतोय मी आज. हा तर काटकसरीचा सल्ला आपल्याकडे आधीपासून अंमलात आणलेला होता. आज मी तुम्हाला काही भली मोठी जडजंबा लाकडेवारी न देता अगदी साधे सुधे माझ्या घरातले 1-2 उदाहरणं सांगतो. माझं लहानपण परभणीला गेलं. चांगलं प्रतिष्ठित कुटुंब, व्यवस्थित, अगदी 125 वर्षापूर्वीचा बळकट तणकट असा वाडा आजही आहेत. अशा कुटुंबात वावरलेला मी. लहानपणी माझे आई जेव्हा किराणा सामान आणायची तेव्हा त्या किराणा सामान रद्दी पेपरमध्ये यायचं. तर ते सामान आणल्याच्या नंतर त्या पुड्याचा दोरा सोडवणे आणि तो गुंडाळून नीट ठेवणे. तो जो रद्दी पेपर गुंडाळलेला असायचा तो साफ करून परत घडी करून ठेवणे. आणि आमच्या घरची जेव्हा रद्दी विकायला जायची तेव्हा ते परत त्या पुड्याच्या त्या किराणा सामानाचा आलेला त्याच्यामध्ये जायचं तो कागद परत. इतका व्यवस्थित ठेवलेला असायचा. कशासाठी ही काटकसर केली जायची? कपडे शिवले जायचे किंवा फाटलेल्या कपड्यांचा वापर व्हायचा किंवा गोधड्या शिवल्या जायच्या. अगदी आत्तापर्यंत मी हे बघितलं ना आमच्या घरामध्ये. संपन्नता नव्हती असातला मुद्दा नाहीये, पण काटकसर हे एक मूल्य आपल्याकडे मानले गेले. किंवा ताटामध्ये अन्न टाकायचं नाही, हे इतका दंडक होता आम्हाला लहानपणीचा. एक प्रसंग मला आवर्जून सांगायचं. जो भाताचं ढेकूळ होतं त्याचा मला अंदाज नाही आला, माझ्या पानात पडला, तो भात जास्त झाला, मला तो जाईना. आणि त्या घरच्यांची तर सगळी अशी म्हणजे शिस्त कडक आणि त्यांना नजरा, ते मग टाकलं तर मार बसणार. ह्याच्यापेक्षा मी तो खाल्ला मनात नसताना सुद्धा. जास्त झालं, गळ्याशी आलं, उलटी झाली. पण त्या सगळ्यातून एक शहाणपण शिकायला मिळालं की बाबा आपल्याला पाहिजे तेवढंच अन्न ताटामध्ये घ्यायचं. साधी गोष्ट आहे. मोदींनी हे देश पातळीवरती सांगितलं की ज्या गोष्टी आपल्याला बाहेरून खरेदी कराव्या लागतात, सोनं आपल्याकडे सगळं सोनं तयार होत नाही, फार थोडा भाग तयार होतो, आपण बाहेरून सोनं आणतो, त्यासाठी डॉलर मोजावे लागतात आणि काही आवश्यक गरज नाही. आपल्याकडे तर बहुतांश ठिकाणी लग्न म्हणल्याच्या नंतर त्यावेळेवरती सोनं खरेदी करतं. असं आत्ता अशात घडते. आधी तर छोटं गुंजभर तोळा मासा सोनं, तोळा मासा शब्द त्याच्यातून आलेला आहे.
तोळा मासा सोनं गोळा केलं जायचं, बायका गोळा करून ठेवायच्या आणि जेव्हा केव्हा लग्न निघायचं त्या प्रसंगी त्या सोन्याचं फक्त रूपांतर करून यायचं. म्हणजे जे काही गोळा केलेलं सोने, त्याच्या पाटल्या केल्या, त्याचे काहीतरी मंगळसूत्र केलं, गळ्यातला एखादा दागिना घडवला, बोटातली अंगठी केली. पण सोनं प्रत्यक्ष लग्नाच्याच वेळेस खरेदी केलं जातं असं नाही. आधीपासून ते हळूहळू करत खरेदी केलेलं असायचं. मोदींनी काय सांगितलं की सोन्याची खरेदी वर्षभर तरी टाळा, म्हणजे आपल्याला डॉलर लागणार नाहीत. परदेश दौरे टाळा, कारण की त्याच्यामुळे जो डॉलरचा खर्च आपल्याला येतो आहे, डॉलर घ्यावे लागतात आपले पैसे देऊन. अशा कितीतरी गोष्टी. उधळपट्टी टाळा. मोठे लग्न समारंभ आणि बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या अनावश्यक आहेत. लग्न साध्या पद्धतीनं होऊ शकतं, किंवा मग त्याच्यावरती फटाके काय किंवा बाकीचे काय अशा प्रचंड प्रमाणामध्ये, आणि त्याच्यातही ज्या गोष्टी देशांतर्गत आहेत म्हणून मुद्दा नाही चाललेला. ज्या गोष्टींसाठी आपल्याला बाहेरून खरेदी करावी लागते, डॉलर मोजावे लागतात. अजून एक मुद्दा असा आहे की बऱ्याच जणांचं म्हणणं असतं आमच्याकडे पैसा आम्ही खर्च करू. मुद्दा तुमच्याकडे असण्याचा नाही चाललेला. म्हणून मी माझं लहानपणीचं उदाहरण तुम्हाला छोटंसं सांगितलं. ती रद्दी किराणा सामानाला गुंडाळून आलेली रद्दी फेकून दिली असती तर काही माझ्या घरी बिघडत नव्हतं, किंवा तो दोरा काही कामाचा नव्हता फेकून दिला असता तरी काही बिघडत नव्हतं, किंवा आता हा जो शर्ट आहे हा थोडासा फाटलेला मी फेकून दिला असता तर काही बिघडत नव्हतं. मुद्दा तुमच्या वैयक्तिक कॅपॅसिटीचा नाही आहे. देशाचा विचार करत असताना तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही पेट्रोल खरेदी करताल आणि वाटेल तशी गाडी उडवताल. मुद्दा तेवढा नाही आहे. तुम्ही जे पेट्रोल खरेदी करताल त्या पेट्रोलसाठी देशाला डॉलरची किंमत मोजावी लागते. आणि ते टाळायचं असेल, भविष्यातला ताण, जसं ते शिवण्याच्या बाबतीमध्ये मला परत संदर्भ आठवायला लागला की जिथं फाटलं तेव्हा लगेच तातडीनं जर 1 टाका दिला तर पुढचे जास्त फाटूनचे 10 टाके वाचतात. आज जर आपण काटकसर केली ह्या संकटाच्या काळामध्ये तर पुढे येणारं जे संकट आहे ते सुसह्य होऊ शकतं, अन्यथा ते असह्य होऊन बसेल. अजून एक मुद्दा जो मला आवर्जून सांगायचा आहे, मोदी त्यांचं राजकारण, पक्ष हे सगळं बाजूला राहू दे. एरवी सुद्धा आताच्या नवीन ह्याच्यामध्ये असं झालेलं आहे की यूज अँड थ्रोच्या काळामध्ये ज्या गोष्टी परत परत वापरता येऊ शकतात त्या आम्ही का फेकून द्यायला लागलोत मला कळत नाही. मी तुम्हाला असाच एक आता फोटो दाखवतो. मला ते साधेच उदाहरणं आवर्जून द्यावे वाटतात. आज जुनी जीनची पॅन्ट जी आहे, ती जी फाटलेली जीनची पॅन्ट होती, तिचा खालचा भाग कापून टाकला आणि तो शिवून घेतला, वरती बंद लावले, खिसे तसेच ठेवले आणि त्याची आताही तुमच्यासमोर दिसते ती पिशवी. साधी जीनची पॅन्ट आहे वापरातली, जी फाटली, एरवी फेकून दिली असती किंवा त्याचा उपयोग झाला नसता, तिची एक पिशवी झाली आणि माझ्या घरामध्ये व्यवस्थित वापरते. अशा 7-8 पिशव्या मी करून घेतलेल्या आहेत जुन्या पॅन्टच्या, जीनच्या पॅन्टच्या, साध्या पॅन्टच्या. त्याचं कापड असं दळस असतं आणि त्याच्या आहे ती, म्हणजे कमरेचा जो भाग असतो व्यवस्थित शिवलेला असतो, त्याचाच वापर करून ती पिशवी दणकट अशी तयार होते. इतक्या साध्या गोष्टी आहेत, पण त्याचं लगे राजकीय अर्थ काढायचा, लगे निवडणुकीच्या आणि बाकीच्या सगळ्याकडे त्याचे संदर्भ न्यायचे. आणि त्यांनी जर उधळपट्टी केली तर आम्हाला कोण सांगणार, अरे त्यांच्यावर टीका करा ना उधळपट्टीसाठी. पण त्यांनी म्हणजे जो सल्ला दिलेला आहे काटकसरीचा, तो कुठं गैर आहे मला ह्याचं उत्तर सांगा ना. ते वागत नसेल तर त्याच्यावरती बोला ना, तसा लेख लिहा ना. हे जे काही आमचे लेब्रांडू संपादक, पत्रकार आजकाल लिहायला लागले, त्यांनी करा ना टीका. याच मोदींनी लाल दिव्याची सगळी जो माज होता राजकीय पक्षांचा, विशेषतः सरकारी अधिकारी नेत्यांचा, तो बंद केला. त्याच्याबद्दल का लिहित नाहीत? गाड्यांचा ताफा राहुल गांधी काय किंवा आत्ताच्या पंतप्रधान मनमोहन सिंग पर्यंतच्या काळामध्ये कसं जायचं? टाइम्स ऑफ इंडियाने छापलेलं एक चित्र आहे. त्या पुलावरची बाजू इकडं सगळा रस्ता थांबलाय, दुसरा रस्ता मोकळा आहे. का तर त्याच्यावरून तो गाड्याचा ताफा चाललेला आहे पंतप्रधानांच्या, मनमोहनच्याच काळातलं चित्र. मग ते सगळं ह्या सरकारने बंद केलं, किंवा रेल्वेचे 100% आता सगळं वापर जो आहे तो फक्त इलेक्ट्रिसिटीचा चालू आहे. ते का नाही लिहित तुम्ही? ते का नाही बद्दल बोलत तुम्ही? टीका जरूर करा. जेव्हा जेव्हा भाजपचे मंत्री, भाजपचं सगळं मंत्रिमंडळ, पंतप्रधान स्वतः उधळपट्टी करतील, टीका करा ना त्यांच्यावर सरकारी पैशाने. ही उधळपट्टी थांबवा. मोदींनी दिलेला काटकसरीचा सल्ला हा फक्त राष्ट्रीय पातळीवरचाच विषय नाही, अगदी आपल्या घरगुती पातळीवरती सुद्धा आपल्याला तो अंमलात आणता येऊ शकतो. उसंत आणि त्याच्यावरची काटकसरीचे करी आवाहन, वर्तव्य वहन मोदी सांगे. युद्धाचे अजून हटले ना ढग, चाले तग मग व्यापारात. आयात वस्तूंचा वापर टाळावा, जपून करावा उपयोग. देशहितासाठी सांगितला सल्ला, विरोधक कल्ला तरी करी. निवडणुकांशी जोडतात याला, काय या वृत्तीला म्हणावे गा. आंतरराष्ट्रीय बिघडली स्थिती, आपुल्याना हाती त्यात काय. कांत म्हणे करा विवेकी विचार, अवघड फार परिस्थिती, अवघड फार परिस्थिती.
परिस्थिती बिकट आहे. फुकटचं वादविवाद करण्यात काही उपयोग नाही. मोदी चुकी का बरोबर आहे हे निवडणुकीतून, पुढच्याही निवडणुकीतून ठरेल. मोदी विरोधकांनी आताही सगळी एकजूट करावी आणि मोदींचा पराभव करावा. पण त्या सगळ्या काळामध्ये मोदींनी जो मोलाचा सल्ला दिलेला आहे तो तरी मानायचं. त्याच्या केवळ मोदीच्या रागापोटी आम्ही जे नेहमी उदाहरण देतो, गंगाळातलं पाणी फेकून देताना बाळे फेकून द्यावं, तसं मोदी द्वेषामध्ये मोदींनी दिलेला मोलाचा सल्लाही फेकून देऊ नका. तो अंमलात आणा. देशाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या प्रदेशाला, तुमच्या राज्याला, सगळ्याला त्याची गरज आहे. काटकसर हाच मूल मंत्र जपला पाहिजे. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज, Analyzer News.